जिल्ह्याचे नेते माननीय श्री हसनसो मुश्रीफ व राधानगरीचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री प्रकाश आबिटकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री धैर्यशीलदादा माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने, इचलकरंजी शहर प्रमुख भाऊसो आवळे, माजी नगरसेवक महादेव गौड, रवी रजपुते, प्रकाश पाटील, चंद्रकांत शेळके, रवी लोहार, इकबाल कलावंत, महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे, युती सेना जिल्हा प्रमुख सलोनी शिंत्रे आणि शिवसेना कोल्हापूर जिल्हा। धर्मरक्षा दिनाचे औचित्य साधून विश्व हिंदू परिषद इचलकरंजीच्या धर्म प्रसार आयामतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। हे कार्यक्रम बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी श्रीराम मंदिर गायत्री भवन येथे सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेत पार पडणार आहेत, अशी माहिती जिल्हा मंत्री सुजित कांबळे व जिल्हा सहमंत्री मुकेश दायमा यांनी पत्रकार परिषदेत दिली। ते म्हणाले, या कार्यक्रमात महारक्तदान शिबिर, धर्मरक्षा यज्ञ, धर्मरक्षक वृत्त सूत्रबंधन, विश्व हिंदू परिषद परिचय, धर्मरक्षक लेखमाला प्रदर्शनी तसेच गोवंश आधारित माहिती व उत्पादन प्रदर्शनी आणि विक्री याचा समावेश आहे। या कार्यक्रमांचा सांगता समारंभ दुपारी 12 वाजता होणार असून यावेळी परमपूज्य ईश्वर महास्वामीजी महेशानंद महाराज व सहकार भारती प्रदेश महिला प्रमुख वैशाली आवाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद अध्यक्ष व समाधी मठ निपाणीचे मठाधिपती परमपूज्य श्री प्राणलिंग स्वामी, पश्चिम महाराष्ट्र प्रांत धर्मप्रसार प्रमुख ॲडव्होकेट मृणालिनी पडवळ, धर्मप्रसार सहप्रमुख सतीश आरवाडे, विभाग मंत्री शिवप्रसाद व्यास, जिल्हा मंत्री सुजित कांबळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत निधी प्रमुख धनाजी शिंदे आणि जिल्हा पालक अर्चना रानडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। तरी नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून धर्मरक्षणासाठी योगदान देण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे। पत्रकार परिषदेत प्रवीण सावंत, बाळासाहेब ओझा, अमित कुंभार, सर्जेराव कुंभार, मुकुंदराज उरुणकर, रविकिरण हुक्केरीकर आदी उपस्थित होते।